पहिल्यांदाच कोकणातला मंत्री जो आहे तो मत्स्य आणि बंदर विभागातील महत्वाचं खातं तुम्हाला मिळालेलं आहे, असं काय सांगाल? किती माहिती थोडी चुकीची आहे. ह्याच्या अगोदर हेच खातं माझे वडील सन्मान्य राणे साहेबांनी 95च्या शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये त्यांना मत्स्य आणि बंदरे खात्याची दोन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आता ही खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे. या दोन्ही खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल. किनारपट्टीमध्ये राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत, त्यांचे कुटुंब आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल. बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची फार मोठी संधी या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे. वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे. म्हणून या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन. सर, आज पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही आढावा बैठक देखील घेतलेली आहे. नेमकी काय आढावा बैठक झाली? एकंदरीत दोन्ही खात्यामध्ये नेमकं काय चाललंय, आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता, या सगळ्या गोष्टीचा आढावा ह्या निमित्ताने मी घेतलेला आहे. शेवटी पुढे प्रवास करण्याच्या अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे, आपल्याला कुठली मदत पाहिजे, आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी, या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे, काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेले आहेत, काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत, त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या, त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहे, ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते. एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा, ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहे. विकास करत असताना सागरी सुरक्षा ही फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे. किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह, 26/11 सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे, ज्याच्यामुळे आपण सगळेच हादरलो होतो. आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऍक्टिव्हिटीज करतात, व्यवहार करतात, ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते, प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर ह्या सगळ्या पद्धतीची जी अतिक्रमणं आहेत, काही ज्या अशा ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का, ह्या काही गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे, माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाइम बाउंड काम, काळात विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे, या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी समुद्रात है विकास के साथ साथ सुरक्षा, सरहद की सुरक्षा कितना अहम होगा आपके इस टेन्योर में? विकास जितनी ही महत्वपूर्ण सरहद की सुरक्षा है, क्योंकि हमारे यहाँ कई जो टेररिस्ट अटैक हुए हैं, सभी 11 जैसे, वो सरहद के माध्यम से हुए हैं. वो सारी चीजें हमारे पास इतिहास है, इंफॉर्मेशन है, किस तरीके से वो सारी चीजें हुई. ये सारी एक्टिविटीज जो जिहादी माइंडसेट के जो लोग जो हमारे किनारपट्टी के पास रहते हैं, जो खुद को फिशरमैन बताते हैं मगर उनका इंटेंशन कुछ अलग होता है, उनको करना कुछ और होता है, उनको हमारे लोकल फिशरमैन का सहारा लेके, फिशिंग का सहारा लेके उनको अपने टेररिस्ट एक्टिविटीज
और हमारे देश विरोधी और राज्य विरोधी एक्टिविटीज को उनको आगे चलाना होता है, वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई किया जाएगा, वो सारों की लाइसेंसेस चेक की जाएगी, किसको किसके नाम पे बोट है, वो एक्चुअली उसके नाम पे बोट थी क्या या दूसरे के नाम पे बोट दिखा के वो बोट चला रहे हैं, वो बोट का यूज जिसके लिए दिया था उस चीज के लिए हो रहा है क्या। CRZ के जगहों पे बहुत सारे इलीगल स्ट्रक्चर्स खड़े हुए हैं, वो सारे इलीगल स्ट्रक्चर्स को वापस एक बार उसका रिव्यू लिया जाएगा। जो कोई भी लॉ के बाहर, कानून के बाहर कुछ भी चीजें ये इसके शरत पे अगर होती रहेगी, वो सारी चीजों को रोक दिया जाएगा। इस तरीके का चर्चा हमारे सारे ऑफिसर्स के साथ, ब्यूरोक्रेट्स के साथ मेरी हुई है। हमारा कोई एक एक्शन प्लान शुरू हुआ, मतलब हम लोगों ने तय किया है, उस माध्यम से हम हमारा काम शुरू करने वाले हैं। पिछले कुछ वर्षों में हमने देखा है समुद्र किनारों पर खास तौर पर वर्ग विशेष की तरफ से धार्मिक स्ट्रक्चर्स खड़े किए गए हैं जिसे अब तक नजरअंदाज जो इलीगल स्ट्रक्चर्स होंगे वो किसी की भी धर्म के होंगे, वो सारे के सारे इलीगल स्ट्रक्चर्स किनार पट्टी और ये जो वो सारे के सारे निकालने जाने की तैयारी हमारी है। सबको स्टडी किया जाएगा, किसी को भी इलीगल स्ट्रक्चर्स किसी भी तरीके होंगे वो रखी जाएंगे नहीं। इसके अलावा जो हाल ही में बोट हादसा हुआ था उस दौरान पता चला कि कई जो बोट ऑपरेटर्स हैं वो कई बार जो है नियमों का उल्लंघन करते, लेकिन लाइसेंसेस कैसे इशू के उसके बारे में क्लैरिटी नहीं। क्या आपने आज जब रिव्यू लिया तो ये चीजें भी चर्चा में? इसलिए उसको स्टडी किया जाएगा कि लाइसेंसेस किसने दिया है, कितने साल से वो लाइसेंसेस है, वो लाइसेंस की ड्यूरेबिलिटी कितनी थी, लिमिटेशन कितना था, तो भी अगर वो आदमी को लाइसेंस है क्या, एक लाइसेंस कितने लोगों को मिल रहा है, कैसे दिया जा रहा है, वो सारी की स्क्रूटनी करने के लिए मैं उनको कहा है। मेरे को एक डिटेल्ड रिपोर्ट मेरे पास आएगा जिसके बाद हर एक को उसका शेवटी क्या वो एम्प्लॉयमेंट का, आखिर क्या उसका एम्प्लॉयमेंट का वो बहुत बड़ा साधन है, मगर एम्प्लॉयमेंट के नाम पे अगर दादागिरी की जा रही है, जो मैंने सुना है थोड़ा गेटवे ऑफ इंडिया पे हो रही है, वो सारी चीजें मेरे कान पे आई है। सिर्फ अभी उसको डिपार्टमेंट के माध्यम से उसको एग्जीक्यूट करके उस तरीके का एक्शन लिया जाएगा जिससे सबको उसका फायदा होना चाहिए ना। एक किसी का मोनोपोली कोई सहन करने का कोई कारण नहीं है, उसके वजह से सिक्योरिटी भी कॉम्प्रोमाइज हो जाती है कि एक ही लोगों को अगर आप सारी लाइसेंसेस देंगे, वो बोलेंगे उसी को अगर लाइसेंसेस देंगे तो सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज होती है, वो हमारा डिपार्टमेंट सहन नहीं करेगा। इसके अलावा आप मुख्यमंत्री फडणवीस साहब ने वादा किया था कि अवैध बांग्लादेशी जो रहते हैं उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। पिछले 2 दिन से हम देख रहे हैं महाराष्ट्र के कई इलाकों से बांग्लादेशियों के खिलाफ एक्शन शुरू हो गया, इस बारे में बताइए। वही हमारे जो किनार पट्टी के ऊपर जितने इलीगल बांग्लादेशी रोहिंगे जो हमारे देश के नहीं है, जिनको इधर रहने का अधिकार नहीं है, जो मच्छीमारी के नाम पे, फिशिंग के नाम पे हमारे देश के सिक्योरिटी को कॉम्प्रोमाइज करने की कोशिश कर रहे हैं। आखिर में 26/11 का जो अटैक हुआ था उसका सपोर्ट इंटरनली से भी मिला रहेगा ना, उनको इनपुट इंटरनली भी मिला रहेगा। वो सारे एलिमेंट्स को आइडेंटिफाई करने का काम हम लोग करेंगे, वो सारी इंफॉर्मेशन होम डिपार्टमेंट और हमारे मुख्यमंत्री साहब को देंगे, और वो सारे एलिमेंट्स हमारे सी शोर पे दिखने नहीं चाहिए। उसके लिए जो एक्शन लेना हो, जितनी भी ताकत लगाना हो, उसके लिए हम लोग तैयार हैं। इसके अलावा एक सियासी सवाल अगर आप जवाब देना चाहें तो जिहादी मुक्त हमारा किनार पट्टी आपको आने वाले दिनों पे दिखेगा। ठीक, इसके लिए एक सियासी सवाल है। आप जिस तरह दालन दिए गए उस तरह से घर जो है सरकारी आवास है वो आवंटित किए गए, लिस्ट आई है, तो जो शिवसेना है उनके कुछ नेताओं को, मंत्रियों को फ्लैट दिए गए, वो काफी नाराज है। उनका कहना है कि मेरा सवाल नहीं है, हम लोग को जहां काम करने को बोला है हम लोग ने काम करने को शुरू किया है। आखिर में काम इम्पोर्टेंट है। कई लोगों को ग्रामीण भाग के जो मंत्री है उनको शायद घर उनके हिसाब से, वो हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्री वो विषय सॉल्व करेंगे। वो मेरा काम, वो जवाब मेरा इस सवाल का जवाब देना मेरा काम नाही काय। या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाइम बाउंड काम, काळात विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे, या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत। सर, काही दिवसापूर्वी समुद्रात बोटीतून प्रवाशांचा मृत्यू झालेला होता, अनेक उणिवा आलेल्या होत्या, या संदर्भातली आज काही चर्चा झाली, या संदर्भात काय पाऊल नक्की झाल्या। शेवटी जसं तुम्हाला बोललो, विकास करत असताना सुरक्षता आणि अशा चुका होता कामा नये ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवणं, गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसेन्सेस
ज्या एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का, कागदपत्र तपासले गेलेले आहेत का आणि लायसन्सेस देण्याचे सोर्स कुठले आहेत, या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे. माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचे आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या पाहिजे, त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत. काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर एक्वेरियम सारखे काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचंही वेगळं भावनिक नातं आहे, त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का, नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं नुसतं मुंबईमध्ये नाही, जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्याही बाबतीची चर्चा झाली. सर, स्वतः ग्राउंडवर जाऊन या संदर्भातला ऍक्शन प्लॅन बघण्याचा आपला काही मानस असेल का, की ज्या पद्धतीनं किनारपट्टीवर लोक वाढत आहेत किंवा जसं आपण म्हणाल की जिहादी ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्ही स्वतः तिथे जाणार का? शेवटी मी ग्राउंडचाच कार्यकर्ता आहे, त्याला आज मंत्रीपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवल पासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हेच सांगितलं की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे. सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत. त्या सरप्राईज व्हिजिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झालं पाहिजे. म्हणून सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे. कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे. गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे. आज निवड फक्त 5च आहेत. पूर्ण किनार 720 स्क्वेअर मीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त 5च आहेत. ह्या पुरेशा नाहीत, आम्हाला वाढवायच्या आहेत. आम्ही त्या वाढवून घेणार, जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे, स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे. बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत, ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत, ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे. कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही, कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे. ज्या अर्थी ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार, एलईडी फिशिंगवाल्यांना लागणार, पण प्रत्येक जिल्हा रायगड, मुंबई म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. कुठे पर्सेंट चालतात, कुठे मिनी पर्सेंट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते. प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं होतं. कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार.